अत्याचारी अशोक खरातची पत्नी फरार। शिर्डी जमीन खरेदी प्रकरणामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरातवर अटकेची टांगती तलवार। आतापर्यंत 2 आरोपी अटकेत। खरातनं अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या। खरातनं कुणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला आहे समोर येणं गरजेचं। रोहित पवारांचा खळबळजनक आरोप। खरात प्रकरणामध्ये एका सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर पोलिसांच्या रडारवर, तर सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणीसह मेडिकलमधून गुंगीच्या आणि वेदनाशामक गोळ्या खरेदी केल्या जात असल्याचाही संशय। सूत्रांची माहिती, बंधू अशोक खरातकडे 4 सिम कार्ड्स, महिलांच्या कॉन्टॅक्टसाठी वेगळा मोबाईल, तर व्हीआयपी लोकांसाठी खास नंबर वापरायचा। एसआयटीमध्ये ही धक्कादायक माहिती तपासात उघड। अत्याचारांच्या घटनांसंदर्भात महिला आणि बालविकास मंत्र्यांचं मौन। जबाबदारी समजत नसल्यास राजीनामा द्या। हर्षवर्धन सपकाळांचा आदिती तटकरेंवर हल्लाबोल, तर भोंदू भक्त बनत संजय राऊतांची आदिती तटकरेंवर टीका। डीजीसीएचे प्रमुख फैज अहमद किदवई यांच्या बदलीनंतर आता रोहित पवार आक्रमक। कुठल्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिक तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केल्याचा रोहित पवारांकडून उल्लेख। विक्रम यादव आता डीजीसीएचे नवे प्रमुख असणार। दादांच्या राष्ट्रवादीचे रणनीतिकार नरेश अरोरांचं कंत्राट संपुष्टात। अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होणार नाही। सुनेत्रा पवार तटकरेंच्या बैठकीत हा निर्णय। जैन मुनीच्या चमत्कारामुळे माझा घसा दुरुस्त झाला। मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंचं विधान, तर मुनींच्या भेटीनंतर तावडे महापौर झाल्याचा मंत्री लोढांचा दावा। महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या। जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। महाराणी ताराराणी अमीरराव मोहितेंच्या कन्या होत्या। इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी अशी वक्तव्य करू नये। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांची टीका। राज्यातील 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या। दिव्यांग कल्याण विभागानंतर आता तुकाराम मुंढेंवर वन विभागाची जबाबदारी, तर अश्विनी भिडे मुंबई पालिका आयुक्तपदी विराजमान। खरात प्रकरणानंतर भोंदूबाबांवर नागरिकांचा रोष, तर पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये भोंदूबाबांना नागरिकांकडून चोप, तर नांदेडच्या बिलोली तालुक्यातील तलवार बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्ञानेश्वर करडेलाही अटक। भाजपचे खासदार निशिकांत दुबेंना नाशिक न्यायालयाची नोटीस। मराठी भाषिकांबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात 7 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश। मनसे शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्याकडून मानहानीचा दावा। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी। ब्रेंट क्रूडची किंमत आता प्रति बॅरल $118च्या पार। जून 2022 नंतरची ही सगळ्यात मोठी दरवाढ। अमेरिकेकडून तेल खरेदी करा, अन्यथा धाडस दाखवा आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीमधून जाऊन तेल घ्या। डोनाल्ड ट्रम्प यांचा इतर देशांना सल्ला। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या जहाजांना इराण आता सुरक्षा देणार। सुरक्षेच्या बदल्यामध्ये जहाज आणि टँकर इराणला शुल्क देणार। इस्रायल आणि अमेरिकन जहाजांना हॉर्मुझमधून एंट्री बंदच। देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धस्थितीचा भारतावर काहीही परिणाम नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर संकटाच्या काळात देखील काँग्रेसकडून राजकारण। मुख्यमंत्र्यांची टीका। कोल्हापुरातील संदीप गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर लोकांचा गोंधळ। एजन्सीसमोर गर्दी झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी, तर मुंबईच्या चारकोपमध्ये सुद्धा काल सिलेंडर न मिळाल्यामुळे नागरिकांचा गोंधळ। राज्यभरात वादळी वारा, गारपिटीसह अवकाळी पावसाचा धुमाकूळ। जळगाव, धुळे आणि छत्रपती संभाजीनगरात पिकाडवी, घरांचंही मोठं नुकसान। शासनानं तातडीनं पंचनामे करून मदत करण्याचीही मागणी।